आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। कोयता बाळगणारा युवक जेरबंद, गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई। नाशिक आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी नाशिक पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेत गुन्हे शाखा युनिट 2 ने धारदार कोयता बाळगून फिरणाऱ्या एका युवकाला अटक करून त्याच्याकडील शस्त्र जप्त केले आहे। 3 जून रोजी गुन्हे शाखा युनिट 2 चे पथक शहरात प्रतिबंधात्मक गस्त घालत असताना चंपानगरी कॅनल रोड परिसरात एक युवक धारदार लोखंडी कोयता घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी जॉन अगस्टिन रोडवरील स्वामी समर्थ जलकुंभ परिसरात सापळा रचला। संशयित युवकाची झडती घेतली असता त्याच्याकडून 500 रुपये किमतीचा धारदार लोखंडी कोयता आढळून आला। पोलिसांनी रेहान आसिफ शेख व 19 वर्षे राहणार चंपानगरी उपनगर नाशिक रोड याला ताब्यात घेतले। या प्रकरणी भारतीय हत्यार कायदा कलम 425 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 अन्वये उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पुढील कारवाईसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। गुन्हे शाखा युनिट 2 चे प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर, बाळू शेळके, शंकर काळे आणि त्यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कारवाई केली।